एकदा की उन्हाळा सुरू झाला की वाळवणाच्या पदार्थांना सुरुवात होते. त्यामध्ये लोणची, पापड, कुरडया असे भरपूर पदार्थ बनवले जातात. पण तुम्ही कधी या पद्धतीने आंबट, गोड आणि तिखट, चटपटीत, चटकदार अशी मसाला कैरी बनवली आहे का? जी आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि बनवायलाही जास्ती मेहनत लागत नाही. गॅसचा वापर तर बिलकुलच होत नाही. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, मी इथे 10 ते 12 ताज्या हिरव्यागार अशा कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या अशा पद्धतीने सोलून घ्यायच्या आहेत. अगदी ताज्या कैऱ्या आहेत, आत्ताच झाडावरून काढून आणलेल्या. या कैऱ्या जास्त आंबटही नाही आणि गोडही नाही, मध्यम आहेत. मसाला कैरी बनवण्यासाठी आंबट कैरी घ्यायची नाही, थोडी आंबट आणि थोडी गोड अशी कैरी बघून घ्यायची. तर पहा, मी इथे सगळ्या कैऱ्या चांगल्या अशा सोलून घेतल्या आहेत. त्याच्यावरची सालं काढून घेतली. आता या कैऱ्या कापून घेऊया. जर या पद्धतीने तुम्ही मसाला कैरी बनवली तर घरातील सगळेच अगदी आवडीने खातील. एवढी आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी ही मसाला कैरी बनून तयार होते आणि अगदी झटकेपट बनते. गॅसचाही वापर होत नाही. कैरीच्या आतमधली बी काढून घ्यायची आणि बाजूबाजूची कैरी कापून घ्यायची. या पद्धतीने कैरीचे या पद्धतीने एकदम पातळ आणि लांब असे तुकडे करून घ्यायचे आहेत. जेवढे पातळ आपण कैरीचे तुकडे करू तेवढी कैरी लवकर सुकेल. तर पहा, मी इथे सगळी कैरी कापून घेतली आहे. या पद्धतीने लांब लांब असे तुकडे करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालूया. 2 चमचे पिठी साखर घालूया. पिठी साखर घातल्याने कैरीला गोडपणा येतो. 1 चमचा जिरा पावडर घालून घेऊ. जिरा पावडर घातल्याने खूप छान असा वास येतो. आता तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा इथे तुम्ही लाल तिखट मसाला घालू शकता. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट मसाला वापरला आहे. अर्धा चमचा हळदी पावडर घालूया. आता हे सगळं चांगले एकत्र मिक्स करून घेऊ. पाणी न घालता कैरी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. इथे मी थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही. मीठ घातल्यामुळे कैरीला पाणी सुटतं, म्हणून पाण्याचा थोडासुद्धा वापर करायचा नाही. सगळे एकत्र चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर पहा, कैरी चांगली मसाल्यामध्ये इथे मिक्स करून घेतली. ही एवढी मसालेदार आणि चटकदार अशी कैरी बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. कैरी चांगली इथे मिक्स करून घेतली. कैरीमध्ये मी पाणी थोडंसुद्धा वापरलेलं नाही, तरी तुम्ही इथे बघू शकता कैरीने पाणी सोडलेलं आहे. आता ही मसालेदार कैरी ताटांमध्ये अशा पद्धतीने ठेवून घेऊया. लांब लांब आणि सुटसुटीत कैऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या या कैऱ्या सुकवून घ्यायच्या. मी इथे एका प्लॅस्टिकवर देखील कैऱ्या सुकत घातल्या आहेत. तर पहा, 2 दिवस मी कैऱ्या चांगल्या सुकून घेतल्या आणि तुम्ही इथे बघू शकता आपली चटकदार, चटपटीत, आंबट, गोड, तिखट अशी मसाला कैरी बनून तयार झाली आहे. ही मसाला कैरी वर्षभर चांगली टिकून राहते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.